ದೇಶದ ಎಲ್ಲಾ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಲಸಿಕೆ ಹಾಕುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ 25 ಕೋಟಿ ಡೋಸ್ ಕೋವಿಶೀಲ್ಡ್, 19 ಕೋಟಿ ಕೋವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಮತ್ತು 30 ಕೋಟಿ ಜೈವಿಕ ಇ ಲಸಿಕೆ ಸೇರಿದಂತೆ ಒಟ್ಟಾರೆ 74 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ಲಸಿಕೆ ಖರೀದಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಾಗಿದೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಈ ಕುರಿತು ವಿವರ ನೀಡಿದ ನೀತಿ ಆಯೋಗದ ಸದಸ್ಯ ವಿಕೆ ಪಾಲ್, ಈ ಎಲ್ಲಾ ಲಸಿಕೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಾಗಲಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. 25 ಕೋಟಿ ಡೋಸ್ ಕೋವಿಶೀಲ್ಡ್, 19 ಕೋಟಿ ಡೋಸ್ ಕೋವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಸಿಕೆ ಸೇರಿದಂತೆ 44 ಕೋಟಿ ಡೋಸ್ ಲಸಿಕೆ ಈ ವರ್ಷದ ಡಿಸೆಂಬರ್ವರೆಗೂ ಲಭ್ಯವಿರಲಿದೆ. ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ 30% ಲಸಿಕೆಯನ್ನು ಭಾರತೀಯ ಸೆರಂ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತು ಭಾರತ್ ಬಯೋಟೆಕ್ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಖರೀದಿಸಲು ಮುಂದಾಗಿರುವುದಾಗಿ ಅವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಖಾಸಗಿ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ನಿಗದಿ ಮಾಡಿರುವ ಲಸಿಕೆಯ ದರವನ್ನು ಉತ್ಪಾದಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೇ ನಿರ್ಧರಿಸಲಿವೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. मई के महीने की व्यवस्था को पूरी तरह से नजर पे रखा गया, उसके फ्लो में को देखा गया, उसकी डिफिकल्टीज को समझा गया, उनको सॉल्व करने की कोशिश की गई, लेकिन लगा कि अब हमें बैक टू सेंट्रलाइज्ड प्रोक्योरमेंट होगा और उसके भीतर ही स्टेट्स की फ्लेक्सिबिलिटी जो इम्प्लीमेंटेशन में होगी उसको चिन्हित किया जाएगा. पिछले कुछ दिनों ಕೇಂದ್ರ ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವಾಲಯದ ಜಂಟಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಲವ್ ಅಗರ್ವಾಲ್, ದೇಶದಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಗಣನೀಯ ಇಳಿಮುಖ ಕಂಡುಬರುತ್ತಿರುವುದು ಉತ್ತಮ ಬೆಳವಣಿಗೆಯಾಗಿದ್ದರೂ ಕೋವಿಡ್ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವುದು, ಕಂಟೈನ್ಮೆಂಟ್ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸುವುದು ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ವೈದ್ಯರ ಲಭ್ಯತೆ, ವೈದ್ಯಕೀಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯವನ್ನು ಒದಗಿಸುವಲ್ಲಿ ಭಾರತ ಇತರ ದೇಶಗಳಿಗಿಂತಲೂ ಮುಂದಿದೆ. ವೈದ್ಯರು, ಮುಂಚೂಣಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ವೈದ್ಯಕೀಯ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವಿರತ ಶ್ರಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಫಲವಾಗಿ ಭಾರತ ಜನಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಭೌಗೋಳಿಕವಾಗಿ ವಿಸ್ತೀರ್ಣವಾಗಿದ್ದರೂ ಸೋಂಕು ನಿವಾರಣೆ ಹತೋಟಿಗೆ ಬರುತ್ತಿದೆ ಎಂದರು. हमने इस विषय में कई बार पहले भी बात की है कि ये ट्रेंड को कंटिन्यू बनाने के लिए जो कार्य हमें फील्ड पर करना है, बीट इन टर्म्स ऑफ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कंटेनमेंट एंड अदर इन्फेक्शन प्रिवेंशन एक्टिविटीज, वह इसी तरह से सतत प्रयास के रूप में हमें करना पड़ेगा. हम इसी को देखे तो पाते हैं कि हमारे जो एवरेज डेली न्यू केसेस जो देश में करीब 5 से 11 मई वाले हफ्ते में 3,87,000 थे, उस समय के बाद से, उस वीक के बाद से हम कंटिन्यू डिक्लाइन नोट कर रहे हैं और अब केसेस घटते घटते एवरेज वीकली केसेस भी अगर हम देखें तो पाते हैं कि वह 1,17,000 केसेस हो चुके हैं. यानी कि जो हमने ओवरऑल डिक्लाइन 33% का केसेस में पिछले एक हफ्ते में नोट किया है, उससे पिछले हफ्ते में 28% था, 23% उससे पहले हफ्ते में था और 17.5% उससे पहले हफ्ते में था. यहाँ मुख्य विषय हमें यह देखना है कि हम देख रहे हैं कि जो गति, जिस गति से केसेस देश में कम हो रहे हैं फील्ड में एफर्ट्स करने की वजह से, उस गति में भी हम एक इम्प्रूवमेंट पा रहे हैं, जिसके तहत ही कि पिछले एक हफ्ते में करीब 33% देश में ओवरऑल रिपोर्टेड केसेस में कमी आई है. ಏಮ್ಸ್ ನಿರ್ದೇಶಕ ರಂದೀಪ್ ಗುಲೇರಿಯಾ, ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸೋಂಕು ಹರಡುತ್ತಿದೆ ಎಂಬ ವರದಿಗಳ ನಡುವೆಯೂ ಇದರಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚು ಕಂಡುಬಂದಿಲ್ಲ. ಎರಡನೇ ಅಲೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸೋಂಕು ಗಂಭೀರ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿಲ್ಲ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗಂಭೀರ ಸ್ವರೂಪದ ಸೋಂಕು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಾಧಿಸುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ ಎಂದರು. इनफैक्ट नॉन फार्मास्यूटिकल मेजर्स जो हैं वो हम ज़्यादा फॉलो करते हैं, लॉकडाउन भी हो जाता है, तो उससे चेन ऑफ ट्रांसमिशन टूट जाता है और वायरस आगे फैल नहीं पाता और इसलिए केसेस भी कम हो जाते हैं. लेकिन जैसे हमारे केसेस कम होते हैं तो अनलॉकिंग शुरू हो जाती है और अनलॉकिंग के साथ ह्यूमन बिहेवियर फिर चेंज हो जाता है और लोग ये सोचने लगते हैं कि अब वायरस जो है अब हमारे यहाँ नहीं है या इसमें कोई अब इतना इन्फेक्शन नहीं होगा और फिर भीड़ इकट्ठी होने लगती है, मास्क लगाना कम हो जाता है और उसके होने से वायरस फिर कम्युनिटी में फैलना शुरू हो जाता है और उससे फिर एक नई वेव बनती है. इसलिए अगर हमें अगली वेव्स को रोकना है तो हमें कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर बहुत एग्रेसिवली फॉलो करना पड़ेगा, जब तक हम ये ना कह पाएं कि नाउ सिग्निफिकेंट नंबर ऑफ आवर पॉपुलेशन इज वैक्सीनेटेड.